काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले बोलतायत, आपण थेट जाऊया. कुठले कारण नाही. आणि मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष संघटनात्मक जे काही निर्णय घेतात ते आपल्याला वेळोवेळी कळतात, त्यामुळे तो आपल्याला वेळोवेळी कळेल. मूळ प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये पाचवी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारचं जे काम सुरू झालेलं आहे, तर ज्याप्रमाणे परभणीमध्ये दलितांवर जो जानवरापेक्षा जास्त लाठीचार्ज जो लोकांवर केला, लोखंडी सळाखीने लोकांना मारलं, तर हा पाचवी बहुमताचाच असर आहे का? आता यांना लोकांची जरूरतच नाही, आता आम्ही मशीनच जिंकून येऊ शकतो. आणि मग लोकांचं कुठलंही ॲजिटेशन आलं की त्याला बेदम मारायचं आणि कुठलीही काळजी करायची नाही. मनुष्य हा एकदम जानवरासारखा आहे, अशा पद्धतीचं जे काही परभणीमध्ये घडलं त्या घटनेचा आम्ही निषेध करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा आणि त्यांच्या हातात असलेलं संविधान, त्याचं ज्या पद्धतीने विटंबना झाली त्याचा आम्ही सुरुवातीलाच निषेध केला आणि शासनाने तातडीने दखल घ्यावी अशा पद्धतीचं शासनाला सांगून सुद्धा शासन जे 3 लोकांचं आज आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी शपथविधी घेतलेली आहे, ते फक्त मलाईच्या खात्यासाठी त्यांचं भांडण चाललेलं आहे. कोणाला मलाईचे खाते मिळतात त्याच्यावर ते काम करतात आहे. पण प्रशासनाला त्यांनी जे काही आदेश दिलेले आहेत त्या आदेशाच्या आधारावर यांनी ज्या पद्धतीनं त्यांना जो लाठीमार केलेला आहे त्याचं निश्चितपणे परभणीच्या SP वर कारवाई केली पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांवरही. कारण की कोण त्यांना आदेश दिले होते की त्यांना लाठीचार्ज करायचे, या सगळ्या व्यवस्थेवर कारवाई करावी आणि यांना सस्पेंड करावं ही मागणी आमची राहणार आहे. अधिवेशन आता उद्यापासून परवापासून सुरू होती आहे आणि परभणीचा इश्यू हा जो या सरकारचं सुरुवातीचंच जी मानसिकता आहे की लोकांना आता आम्ही जसं दिल्लीचं सरकार, मोदींचं सरकार त्या ठिकाणी मारते, तशासारखं महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांनी आपल्या हक्काची लढाई केली तर आम्ही त्यांच्यावर याच पद्धतीचं बेदम मारू, अशा पद्धतीचा हा संदेश दिलेला आहे. हा महाराष्ट्रामध्ये कदापि चालू शकत नाही. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये ही बेबनशाही आणि हिटलरशाही अजिबात काँग्रेस चालू देणार नाही, ही भूमिका आमची आहे. काँग्रेस पक्ष म्हणजे आज सकाळी विजय वडेट्टीवार म्हणाले की 16 आमदार कधीच आले नव्हते, कुठल्याही लाटेमध्ये काँग्रेस 16 आमदारांपर्यंत खाली आलं नव्हतं. यंदा लाट नसताना तशी स्थिती आली, त्यामुळे नक्कीच विचार करण्यासारखी स्थिती आहे, आश्चर्यकारक स्थिती. बरोबर आहे. सगळं जे काही निवडणुकीचे निकाल जे आले, अजूनही महाराष्ट्रातली जनता, थोडं आम्हाला राजकीय पक्षाला सोडा, पण महाराष्ट्राची जनता सुद्धा या धक्क्यातून बाहेर आलेली नाही आहे. महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये अजूनही लोकांचं ग्रामसभेचे ठराव घेण्याचं काम सुरू आहे. बॅलेटवर मतदान झालं पाहिजे, आम्ही दिलेलं मतदान कुठं आहे हे शोधण्याचं काम लोक करतात आहेत. आणि त्यालाही शासन ज्या पद्धतीनं हुकुमशाही आणि हिटलरशाही दाखवून